हॅलो स्टुडंट, आज आपल्या सब्जेक्टचं नाव आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग. त्यामध्ये आपण बघणार आहोत ऑन्कोलॉजिकल इमर्जन्सीज. आता ऑन्कोलॉजिकल इमर्जन्सीज म्हणजे काय आपण त्यामध्ये बघूया. ऑन्कोलॉजिकल इमर्जन्सीज म्हणजे काय, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम डिसऑर्डर असेल, लाईक पेरिकार्डियल टेम्पोनेड, ओके, सुपरियर व्हेना कॅवा सिंड्रोम असेल, सेंट्रल नर्वस सिस्टम इमर्जन्सी म्हणजे जसे की इंक्रीज इंट्राक्रॅनियल प्रेशर, ओके, न्यूरल नर्व सिस्टम मध्ये जे इंट्राक्रॅनियल जे प्रेशर असते त्याला इन्क्रीज होणार, स्पायनल कॉर्ड कॉम्प्रेशन, ओके, गॅस्ट्रोइंटेस्टायनल म्हणजे काय, बॉवेल ऑब्स्ट्रक्शन, बॉवेल परफोरेशन्स, असायटिस, त्या ठिकाणी फूड जमा होणे ॲबनॉर्मल. त्यानंतर आहे इसोफेजियल ऑब्स्ट्रक्शन्स अँड द परफोरेशन. आता ऑन्कोलॉजिकल इमर्जन्सीज म्हणजे आपण बघणार आहे मेटाबॉलिकल इमर्जन्सी, जसं काय हायपर युरेमिया, हायपर कॅल्सिमिया, इन्क्रीज कॅल्शियम लेवल, ओके, त्यानंतर युरिक ऍसिड लेवल त्या ठिकाणी इन्क्रीज होणार, हायपोग्लायसिमिया, इन्क्रीज द ग्लुकोज लेवल, लॅक्टिक ऍसिडोसिस, ओके, ट्युमर लायसिस सिंड्रोम, ऑर्थोपेडिक इमर्जन्सी म्हणजे काय, पॅथॉलॉजिक फ्रॅक्चर. ऑन्कोलॉजिकल इमर्जन्सीज म्हणजे काय, वर्ल्डेस्ट्रोम, ओके, हायपर विस्कोसिटी सिंड्रोम, त्यानंतर प्लाझ्मा फोरेसिस, ओके, त्यानंतर रेनल इमर्जन्सीज म्हणजे काय, युरेथ्रल ऑब्स्ट्रक्शन म्हणजे काय, पेल्विक ट्यूमर, त्यानंतर रेस्पिरेटरी इमर्जन्सीज म्हणजे काय येणार, एअरवे ऑब्स्ट्रक्शन, न्यूमोथोरॅक्स इफ्युजन, आणि सिस्टमॅटिक इमर्जन्सी म्हणजे काय येणार आहे, सिम्टोमॅटिक इमर्जन्सी म्हणजे पेन, वॉमिटिंग, म्युकोसायटिस आणि डिप्सनिया. पेरिकार्डिनल टेम्पोनेट म्हणजे काय आपण ते बघू. त्या ठिकाणी पेरिकार्डिनल टेम्पोनेट म्हणजे काय, त्या ठिकाणी जे फ्लूइड राहतं पेरिकार्डियल सॅक म्हणलं, ओके, त्यामध्ये मेटास्टॅसिस ट्यूमर त्या ठिकाणी प्रेझेंट असणार. आणि त्यामध्ये काय होणार की जे एक्सरे आहेत आपला पोस्ट एक्सरे ट्रीटमेंट आपण त्या ठिकाणी करतो, ओके. त्यानंतर डिक्रीज काय होणार, कार्डियक आउटपुट त्या ठिकाणी डिक्रीज होणार, ओके, डिक्रीज होणार व्हेनस रिटर्न. सिम्पटम्स काय त्याचे, डिप्सनी आहे, कन्फ्युजन आहे, कोमा, डिस्टेंडेड नेक व्हेन्स, पल्स पॅराडॉक्सिस आणि कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. डायग्नोस्टिक आपण काय टेस्ट करतो, त्यामध्ये इनलार्ज ऑफ हार्ट असणार, त्यामध्ये आपल्याला बघायला भेटणार, सॅक लाईक हार्ट असणार, इको कार्डिओग्राफी आपण करतो. ट्रीटमेंट आपण काय करतो, पेरिकार्डिओसेंटेसिस करणार, कॅथेटर आपण त्या ठिकाणी इन्सर्ट करणार, एक्सरे त्या ठिकाणी थेरपी आपण करतो. सर्जरीमध्ये काय करणार आपण, विंडो वर्सेस पेरिकार्डिओटोमी आपण त्या ठिकाणी करतो. SVC सिंड्रोम काय मेकॅनिझम आपण त्यामध्ये बघितलं तर मास त्या ठिकाणी चेस्ट और मिडियास्टिनम कंप्रेशन त्या ठिकाणी होणार, लिम्फोमा होऊ शकतो, हॉडकिन्स, लंग्स, ब्रेस्टवरती होऊ शकतात. सिम्पटम्स काय, फेशियल एडिमा होणार, त्या ठिकाणी जे आपल्या डोळ्याच्या खालचा जो पार्ट आहे त्या ठिकाणी स्वेलिंग होणार, पेरिऑर्बिटल एडिमा त्या ठिकाणी होणार. त्यानंतर सायनोसिस म्हणजे काय, स्पीड डिटर्मिनेशन लाईक कोलॅबोरेशन पॅटर्न ऑन चेस्ट वॉल त्या ठिकाणी ते होणार. आता डायग्नोसिस आपण काय करतो, ज्यामध्ये चेस्ट एक्सरे काढणार, ओके, त्यानंतर रेडिओन्यूक्लिओइड्स म्हणजे काय, SVC ग्राम आपण त्या ठिकाणी करतो ही डायग्नोस्टिक टेस्ट. टिश्यू डायग्नोसिस करतो आपण त्या ठिकाणी. थेरपी आपण कोणती प्रोव्हाइड करणार, एक्स्ट्रा थेरपी आपण प्रोव्हाइड करणार हाय डोसमध्ये, स्टेरॉइड आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो, आणि किमोथेरपी आपण ड्रग्स त्या ठिकाणी ॲडमिनिस्टर करतो पेशंटला. या टाईपमध्ये SVC सिंड्रोम अशा टाईपमध्ये आपल्याला बघायला भेटतो. आता हा मेल आहे, 65-year-old male with a smoker presented with non-productive cough, fatigue, worsening dyspnea on exhalation or hoarseness. 6 months the history of the progressive enlargement veins on the anterior chest wall. Superior vena cava syndrome असा स्मॉल सेल्स लंग्स कार्सिनोमा आपल्याला बघायला भेटतो. आता इन्क्रीज इंट्राक्रॅनियल प्रेशरमध्ये काय मेकॅनिझम काय, प्रायमरी ब्रेन ट्यूमर होणार, मेटास्टॅसिस ट्यूमर होणार, मेनिंजेस त्या ठिकाणी होणार. डायग्नोसिस काय, हेडॅक होणार पर्सनला, पर्सनॅलिटी चेंजेस तिची होणार, त्याला लिथार्जिक सारखं वाटणार, कोमामध्ये पण जाऊ शकतो पेशंट. त्यानंतर पेप्लोएडिमा होणार, स्टिफ नेक होणार, फिक्स पीपल होणार, त्यामध्ये का टेंटोरियल हेर्निएशन्स होणार. सिटी स्कॅन MRI त्या ठिकाणी आपण करू शकतो पर्सनचा.
आणि LP सेल्स आपण लिपिड प्रोफाईल आपण सेल्स त्या ठिकाणी करतो. ट्रीटमेंट काय करतो आपण, स्टेरॉइड ड्रग्ज देतो, त्यानंतर क्रॅनिओटॉमी करतो. ओके, रिमूव्हल ऑफ क्रॅनियल बोन, त्या ठिकाणी होल ब्रेन इरॅडिकेशन करतो आपण. मेनिंजियल करतो आपण MTX आणि ARSCIT मध्ये. स्पायनल कॉर्ड कम्प्रेशन आपण कसं करणार, मेकॅनिझम काय त्याचं, लिम्फोडोमा, मेडिएशनल रेट्रोपेरिटोनियल नोड्स मेट्स फ्रॉम द व्हर्टिब्रल बॉडीजमध्ये. सिम्पटम्स काय, त्याचे बॅक पेन होणार पेशंटला, सिंड्रोम टेस्ट होणार, त्यानंतर पॅराप्लेजिया, बॉवेल अँड ब्लॅडर डिस्फंक्शन होणार, 12 to 24 hours प्रोग्रेशन त्या ठिकाणी होणार आणि परमनंट पेन कॉम्प्लिटेड त्या ठिकाणी असणार. परमनंट पेन कम्प्लिटेड त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकतो. स्पायनल कॉर्ड कम्प्रेशन्स मध्ये आपण काय करतो, मायलोग्राम किंवा MRI आपण करतो. ट्रीटमेंट आपण काय करणार, स्टेरॉइड थेरपी देणार, डिकम्प्रेशन, लॅमिनेक्टॉमी करणार, त्यानंतर किमोथेरपी असेल, एक्सोथेरपी असेल, हे आपण करतो. त्यामध्ये या टाईपमध्ये इपिड्युरल स्पायनल कॉर्ड कम्प्रेशन होतो. ही इमेज आहे तिची. हायपरयुरेमिया म्हणजे काय, फॉलोइंग इनिशियल थेरपी ऑफ सेन्सिटिव्ह ट्युमर्स लाईक बोर, रेनल ट्यूबर डॅमेज, अॅक्यूट रेनल फेल्युअर. रेनल फेल्युअर मध्ये जर का त्या ठिकाणी हायपरयुरेसिमिया होणार, युरिक ऍसिड जास्त वाढणार, त्यावेळेला आपण काय डायग्नोसिस करतो, मॉनिटर सेरम युरिक ऍसिड आपण लेवल त्या ठिकाणी करतो. युरिक ऍसिड प्रेसिपिटेट करतो आपण स्टोन रेडिओल्युमिनेसेंट आहे का चेक करण्यासाठी. थेरपी करणार आपण, डायलिसिस ड्रग देणार, अल्कलायझेशन करणार पेशंटला, डायलिसिस साठी पाठवणार, प्रोफायलॅक्सिस चेक करणार पेशंटची, अलिप्रोनॉल आपण 600 mg देणार डेली फॉर 2 days साठी बिफोर ट्रीटमेंट. कंटिन्यू करायला लावणार 2 weeks साठी आणि आफ्टर ट्रीटमेंट आपण कंटिन्यू करायला लावतो. हायपरकॅल्सिमिया, हायपरकॅल्सिमिया म्हणजे काय, बोन्स, रिस्ट, लंग्स, इंटरनल्स, मायलोमा, एक्टोपिक पॅराथायरॉइड हार्मोन प्रोडक्शन त्या ठिकाणी जास्त होतं. सिम्पटम्स काय, नॉजिया, वॉमिटिंग, कॉन्स्टिपेशन, युरिनरी फ्रिक्वेन्सी, लेथार्जी, कन्फ्युजन, कोमा अँड डेथ सुद्धा होऊ शकते पेशंटची. डायग्नोसिस काय, सेरम कॅल्शियम लेवल त्या ठिकाणी आपण करेक्ट करतो अल्ब्युमिन थ्रू. हायड्रेशन आपण काय करतो, सलायनेशन करतो. डायलिसिस साठी आपण लॅसिक देतो, मिथ्रामायसिन आपण करतो आणि स्टेरॉइड देतो आपण त्या ठिकाणी. ट्यूमर्स लायसिस सिंड्रोम, मेकॅनिझम काय, रॅपिड नेक्रोसिस ऑफ ट्यूमर सेल्स, रिलीज ऑफ मॅसिव्ह इंट्रासेल्युलर मटेरियल्स इनटू द सर्क्युलेशन मेटाबॉलिक लोडमुळे असायटिस होणार. त्यानंतर येणार इम्पेअरमेंट, अरेथमियास त्या ठिकाणी पर्सनला होणार ट्यूमर लायसिस सिंड्रोम मध्ये. डायग्नोस्टिक टेस्ट काय करतो आपण, पोटॅशियम वाढणार, त्यामध्ये पोटॅशियमची टेस्ट करणार, फॉस्फेटची टेस्ट करणार, कॅल्शियम त्या ठिकाणी डिक्रीज होणार, कॅल्शियम लेवल चेक करणार, युरिक ऍसिड त्या ठिकाणी इन्क्रीज होणार, तर आपण त्या ठिकाणी फाइंडिंग करतो. ऍसिडोसिस असेल, अझोटेमिया त्या ठिकाणी असेल. ट्रीटमेंट काय, करेक्ट ऍसिडोसिस, पोटॅशियम, युरिक ऍसिड आणि डायरोसिस आपण देतो पेशंटला. ड्रग्स डायलिसिस साठी आपण पेशंटला पाठवतो. प्रमोट करणार आपण ट्रीटमेंट त्यांना प्रिव्हेंट करण्यापासून दे. म्युकोसायटिस आणि सुफॅगासायटिस, त्यामध्ये आपण काय करतो, रेडिएशन थेरपी देतो, किमोथेरपी देतो, अँटी ट्यूमर अँटीबायोटिक्स देतो आणि अँटी मेटाबॉलिक ड्रग्स त्या ठिकाणी आपण देतो. सिम्पटम्स काय, पेन होणार पेशंटला, वॉमिटिंग येणार. ट्रीटमेंट काय करणार आपण, हायड्रेशन करणार पेशंटला, म्हणजे काय सलायनेशन करणार, याने सोल्युशन देऊ शकतो. मायक्रोस्टेन किंवा मॅजिक माउथवॉश आपण त्यांना देऊ शकतो, वॉश करायला लावू शकतो. त्यानंतर केपीमॅन्स किंवा पॅलिफेरमिन 60 mg आपण पर kg पर डे आपण त्यांना देतो 3 days साठी आफ्टर द किमो और बिफोर द किमो. त्यानंतर गेलक्लेअर कोटिंग एजंट आपण देतो. रिकमबिनंट केराटोसाइट आपण ग्रोथ फॅक्टर त्या ठिकाणी अफेक्ट करतात. अँटीबायोटिक देणार, अँटीव्हायरल ड्रग्ज देणार. अदर्स कोणते मॉर्फिन देऊ शकतो आपण, पॅच लावू शकतो बॉडीवरती, और टोटल पॅरेंटल न्यूट्रिशन सपोर्ट आपण देऊ शकतो. न्यू ड्रग्स, न्यू कॉम्प्लिकेशन्स काय, अवेस्टिन, इरिबुटुक्स, त्यानंतर टेरसेवा, इर्सा, लेवॅक, त्यानंतर रॅटुझेन, अदर्स. न्यू ड्रग्स, न्यू कॉम्प्लिकेशन काय, त्यांच्यामध्ये ॲब्डोमिनल परफोरेशन्स होणार, डिसेंस आफ्टर सर्जरी होणार, स्ट्रोक रिस्क असणार अवेस्टिन मध्ये. ओर्बिटिक्स मध्ये काय असणार आहे, ॲक्ने फॉर्म होणार, रॅशेस त्या ठिकाणी येणार 90% इन आपल्या बॉडीमध्ये, सिव्हिअर
10% राहू शकतात. इरिटेटिव्ह झेन म्हणजे काय असणार आहेत की अनाफिलॅक्टिक रिॲक्शन त्या ठिकाणी होऊ शकते, ॲलर्जिक रिॲक्शन. टॅरकेवामध्ये काय होणार आहे की ॲक्ने फॉर्मेशन होणार, रॅशेस त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आणि पल्मोनरी टॉक्झिसिटी होऊ शकते. एर्सामध्ये काय असणार आहे, रॅशेस येणार, पल्मोनरी टॉक्झिसिटी होणार या टाईपमध्ये ॲक्ने फॉर्म रॅशेस. ओके, सो या ठिकाणी आपला हा टॉपिक संपलेला आहे. ओके, सो आपण काय काय बघितलेलं आहे ऑन्कोलॉजिकल इमर्जन्सीजमध्ये. कार्डिओव्हास्क्युलर असेल, त्यानंतर सेंट्रल नर्वस सिस्टीम इमर्जन्सीज असेल, गॅस्ट्रोइंटेस्टायनल असेल, हिमॅटॉलॉजिकल इमर्जन्सीज असेल, इन्फेक्शन इमर्जन्सीज असेल, मेटाबॉलिक इमर्जन्सी असेल, ऑर्थोपेडिक इमर्जन्सी असेल आणि वॉलस्टोन इमर्जन्सी असेल. सो ह्या इमर्जन्सीज आपण तर आपण ह्या इमर्जन्सी आता बघितलेलं आहे. सो या ठिकाणी आपण स्टॉप करू आपलं लेक्चर. आता आपण ऑप्टिकल इमर्जन्सी, आपलं ऑन्कोलॉजिकल इमर्जन्सीज तर बघितलेलं आहे. आता आपण नेक्स्ट नवीन त्यामध्ये बघूयात. ओके, सो ऑन्कोलॉजिकल इमर्जन्सीज म्हणून लक्षात ठेवा की जे आपण आपल्या बॉडीमध्ये होणारे चेंजेस आहेत, जसं की ज्या पार्टमध्ये कॅन्सर होणार त्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात, इमर्जन्सी काय राहू शकते, ते आपण या ठिकाणीच बघितलं. बस बाकी कसं नवीन काही नाही यामध्ये. तुम्ही प्रॉपर जर का बघितलं लेक्चर, प्रॉपर बघितलं किंवा तुम्ही नोट्स काढला तर तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजेल. ओके, या ठिकाणी आपण स्टॉप करूया. थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन.